नमस्कार. एक शेतकऱ्याची मुलगी आणि एका शेतकऱ्याची सून म्हणून रायगडमधील सर्व सामाजिक संघटना त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाला ही विनंती आहे की खरोखर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे. कारण हजारो हेक्टर जमीन भातशेती ही जमीनदोस्त झालेली आहे. आज रायगड जिल्हा हा भाताचा कोठार समजला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी असलेला रायगड जिल्हा आहे आणि या रायगड जिल्ह्यावर गेली 50 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं नव्हतं. इतकं भयानक आणि अतोनात नुकसान हे भातशेतीचं झालेलं आहे. खारेपाट विभागामध्ये जे समुद्रकिनारी जी भातशेती आहे ही फक्त वर्षातून एकच पीक निघलं जातं आणि ते सुद्धा यावर्षी पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे. असं असतानाही एकाही प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर ही हेडलाईन म्हणून बातमी नाहीये. खरोखर ही हेडलाईन म्हणून बातमी यायला पाहिजे, कारण भयंकर असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. बघा, रायगडमधील शेतकऱ्यांनी कधीही कर्जमाफीसाठी आंदोलन नाही केलेलं आहे किंवा एकाही शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केलेली नाहीये. परंतु यावर्षी खरोखर शेतकऱ्याला आपल्याला न्याय द्यायला पाहिजे. म्हणून सर्व सामाजिक संघटनांना मी विनंती करीत आहे की आतापर्यंत जो खर्च झालेला आहे शेतीवर, भातशेतीचं बियाणं म्हणा, लावणी म्हणा, नांगरणी म्हणा, यासाठी खर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढे वर्षभरात खायचंय काय हा अनेक शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून हा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आता जी काय 500-1000 रुपये एकरी मदत केली जाते, खरोखर ही शेतकऱ्याची चेष्टा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर रायगडमधील सर्व सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. तरच हा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांना चांगली मदत मिळून आपल्याला न्याय देता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.